पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला लक्ष्य केले। त्यांच्या वेगवेगळ्या जहरी वक्तव्यातून ही बाब अधोरेखित होत आहे। अजित पवारांनी पुण्यातील मेट्रोबाबत अत्यंत वास्तवदर्शी वक्तव्य केले आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात पुणे मेट्रो मंजूर झाली, त्यानंतर केंद्र व राज्य सरकारकडून मेट्रोसाठी मदत दिली जात आहे असे सांगत मेट्रो आम्हीच आणली असा दावा करणाऱ्या भाजपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी आरसा दाखविला। कचरा, पाणी टंचाई, खड्डे, वाहतुकीची समस्या, प्रदूषित हवा, पर्यावरणाचे वाढते धोके हे महापालिकेतील मूलभूत प्रश्न आहेत। याकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांमधील कारभाराने दुर्लक्ष केले अशी टीकाही पवार यांनी केली आहे। प्रचारात मेट्रोचे श्रेय घेत असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात मेट्रो मंजूर झाली, पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी राज्य सरकारमधून मेट्रोला मदत देत आहोत। एकत्रित सत्तेत असलेल्या अजित पवारांनी भाजप विरोधातील मते अन्यत्र जाऊ न देण्यासाठी भाजपवर सल्लार टीका करण्याची भूमिका घेतली आहे। महायुतीच्या विरोधातील मते देखील अजितदादांच्या माध्यमातून महायुतीलाच मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन आहे का, हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल आहेत का, त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत का, नर्सेस आहेत का, पॅरामेडिकल स्टाफ आहे का, ॲम्ब्युलन्स आहेत का,